चाललोय अलिबागला। नेहमी ब्लॉग आमची आरती ताई शूट करत असते, पण तिचं आज अजिबात मूड नाहीये ब्लॉग शूट करायचं। तुम्ही बघू शकता, मी तिची छोटी बहीण ज्योत्स्ना, आज तिचा ब्लॉग मी शूट करणार आहे। तो चलो आता मी निघालो आहोत पनवेलच्या बाहेर। तर तुम्ही आता बघू शकता दादा इथे आपला CNG भरून झालाय। तर चला आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया। फिरायला गेलो किती एन्जॉय करतात। आणि हे बघा, एसीची हवा सहन होत नसल्यामुळे यांचा एन्जॉय आज खराब झालाय, कारण यांना एसीची हवा सहन होत नाही। आणि बाहेर ऊन असल्यामुळे आम्ही विंडो ओपन करू शकत नाही, कारण खूप गरम हवा येते आणि यांची हालत आज खूप खराब झाली। जेव्हा आम्ही घरून निघलो ना तेव्हा खूप ऊन तपत होतं आणि वाटलं नव्हतं वातावरणामध्ये असा काही बदल होईल। जसे आम्ही घराबाहेर निघलो ना तसं बघा शकता किती पाऊस सुरू झाला आहे ते खूप। शेवटी माझ्या दीदीला एसीची हवा सहनच झाली नाही आणि तिने सगळ्यांसोबत भांडून इथं खिडक्या ओपन केलेल्या आहेत। आणि तुम्ही बघू शकता आमचा अवतार आता असा तिथे जाऊन पण तो भुट्टासारखा होणार आहे। आणि ते बघू शकता तुम्ही किती खुश आहे, विंडो ओपन करून किती खुश आहे ती। एक वेगळ्याच प्रकारचा सुकून भेटलाय तिला। आम्ही अलिबाग मध्ये एंट्री घेतली आहे। आम्ही वर्सोली बीच इथे चाललो। बघू शकता किती छान वातावरण आहे। फायनली आम्ही पोहोचलो। तिथलं वातावरण बघू शकता तुम्ही किती छान। सगळे फायनली आम्ही इथे आलो। बघायचं वातावरण किती छान आहे। बघू शकता माझी हालत खूप डाऊन झाली आणि आम्ही आता पोचून गेले डायरेक्ट गाडी चांगलं असं वाटतं की आता मला उलट्या पण झाल्या, 2 वेळा झाली, 2 जणांना झाली, मूड ऑफ झाला आणि मला नाही झाली, मला पण नाही झाली। तर कोणाकोणाला प्रवासात असं होतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्यावर उपाय पण सांगा, काय उपाय जर प्रवासाला जात असेल तर उपाय काय करून घ्या। मला ते बीचवरची नजारे दाखवणार। आता मी निघालोय समुद्राच्या बाहेर। एन्जॉयमध्ये आम्ही एवढे गुंग होतो का आम्हाला ब्लॉग बनवायचा पण सुद्धा टाइम नाही मिळाला। ही माझी बहीण, माझी मामाची मुलगी, आजचा मुलगा आणि माझ्या बहिणीची
त्या गाडी तर इथे एवढं छान वाटतं ना, तुम्ही बघू शकता. तुझं कुठे गेलं तर रील बनवायचं काय हाय. मी खूप मजा केली. मी इथून निघतोय घरी. खूप टाइमपास केलाय मी इथे. आता मी घरी निघतोय. कसं वाटलं समुद्र फिरून? मस्त, छान छान वाटलं.